नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि सकाळी सकाळी अशी मस्त आपली देवपूजा झालेली आहे. स्वामी महाराजांची आता फक्त आरती घ्यायची बाकी आहे. तर इथं बघा तुम्ही किती सुंदर आपली देवपूजा झालेली आहे आज गुरुवारची. छान स्वामींना नवीन वस्त्र घातलेलं आहे. तर आता इथं मी पंचारती लावून घेतलेली आहे आणि 5 दिवे मी तुपाचे लावून घेतलेत. दर गुरुवारी मी स्वामींची देवपूजा झाल्यानंतर आरती घेते आणि मग आरती घेतल्यानंतर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून जे काही आपलं वाचन वगैरे असतं ते उरकते. तर आता दुपारचे 1:30 वाजत आलेले आहेत आणि आता घरातली संपूर्ण कामे उरकलेली आहेत. तर आता अर्ध्या तासानंतर शौर्य पण स्कूलमधून येईल. तर दुपारचा स्वयंपाक वगैरे पण तयार केलेला आहे. फक्त आता तो आला की त्याला जेवायला वाढेल आणि त्यानंतर मग मी छान असा आराम करेन. कारण थोडासा दुपारचा आराम केला ना तर संध्याकाळी परत नवीन उत्साहाने आपल्याला कामाला लागता येतं. परत संध्याकाळचा आपला स्वयंपाक असतो, संध्याकाळची पूजा असते, वाचन असतं, खूप सारी कामे असतात. त्यानंतर भाजी वगैरे पण आणायची असते. तर आज भाजी तर काही सकाळ सकाळी माझे मिस्टर घेऊन आले होते फ्रेश, जेव्हा ते फुलं आणायला गेलेले तेव्हाच. तर ती भाजी पण निवडायची आहे. तर आता दुपारी ना थोडासा आराम करेन कारण सकाळी ना 5:15 किंवा 5:30 वाजता मला उठायला लागतं टिफिन करण्यासाठी. तर आपल्या सगळ्याच गृहिणींना किंवा ज्यांची आपली मुलं शाळेत जातात त्यांना ना टिफिन करण्यासाठी लवकर उठावंच लागतं. तर आपली झोप होणं ही तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे दुपारची 1 तास किंवा 1.5 तास झोप घेतली ना तर खरंच खूप फ्रेश होतं आणि संध्याकाळी एकदम आणखीन छान असं फ्रेश उत्साहाने कामं करता येतात. तर त्यामुळे दुपारचा थोडासा आराम हा खूप गरजेचा आहे असं मला तरी वाटतं. 1 तास तरी झोप घ्यायलाच पाहिजे. तर चला मग आता संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करेन. आता थोडासा आराम करेन, त्यानंतर मग संध्याकाळचं रुटीन शेअर करेन. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर दुपारी थोडासा आराम केला, त्यानंतर उठले, मस्त फ्रेश झाले आणि त्यानंतर मग म्हटलं आता पहिल्यांदा चहा घ्यावा. तर चहामध्ये छान अशी विलायची कुटून टाकली आणि एका साईडला दूध तापत ठेवलं आणि एका साईडला चहा बनवलेला आहे. तर असा कडक चहा घेतला ना छान संध्याकाळचा, तर आपली सुरुवात पण संध्याकाळची छान अशी फ्रेश होते. सकाळी आणि संध्याकाळी चहा हा पाहिजेच, म्हणजे जे चाय लवर आहेत ना त्यांना तर पाहिजेच असतो. तर माझी सुरुवात सकाळची आणि संध्याकाळची ही 1 कप चहानेच होते. तर आता ह्या भाज्या पण बघा मला निवडायच्या आहेत. तर आळूची पानं पण ना खरंच खूप ताजी आणि फ्रेश भेटलेली आहेत. त्यानंतर शेपूची भाजी, कोथिंबीर ह्या भाज्या पण मला निवडून ठेवायच्या होत्या. तर भाज्या वगैरे निवडल्या, त्यानंतर दिवाबत्ती केली, संध्याकाळचं वाचन वगैरे उरकलं आणि वाचन उरकायच्या आधी ना मी ही आळूची पानं छान अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर आता मला ह्या आळूच्या पानाच्या वड्या करायच्या आहेत आणि त्यानंतर मग मी शेपूची भाजी पण निवडून ठेवली होती. तर शेपूच्या भाजीसाठी मी एका वाटीमध्ये मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि ज्या आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी एका वाटीमध्ये मी गूळ भिजत ठेवलेला आहे. तर अळूची पानं ना आपल्या शरीरासाठी खूप खूप जास्त फायदेशीर असतात. अळूच्या पानांमध्ये फायबर असतं, त्यामुळे ना आपली पचनक्रिया सुधारते. त्यामुळं अळूची पानं ना ही आपल्याला आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून नक्की खायला पाहिजेत. तुम्ही अळूच्या पानांपासून अळूवडी बनवू शकता. तसेच अळूचं जे फतफतं असतं ते बनवू शकता. तर आंबट गोडचा गरगट्टा बनवू शकता. तर असे खूप छान प्रकारे अळूचे विविध पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता. कारण अळूमध्ये ना खूप खूप व्हिटॅमिन पण असतात. व्हिटॅमिन ए आणि सी हे प्रामुख्याने अळूच्या पानांमध्ये असतं आणि व्हिटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि तसेच व्हिटॅमिन सी हे खाल्ल्याने ना आपले त्वचा खूप छान चमकदार होते. तर अळूची पानं मी देठं काढून परत आता धुवून घेतली स्वच्छ आणि आता जे आपल्याला आळूला छान असे पीठ लावायचं असे आहे ते मी आता तयार करून घेते. तर इथं मी ना 1.5 वाटी बेसन घेतलेला आहे आणि छान असा चिंचेचा माझ्याकडे ना रेडीमेड कोळ होता, जो मार्केटमध्ये भेटतो ना तो, आणि गूळ. तर त्याच्यामध्ये मग मी बेसनामध्ये ना 1 चमचा लाल तिखट टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग जिरे पावडर टाकलेली आहे. तर जिरे पावडर ना खरंच खूप खमंग अशी चव येते. त्यानंतर आपले पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग त्याला सगळं व्यवस्थित ना ते मिक्स करून घेतलं आणि जे आपण गूळ आणि चिंच भिजत घातलेलं आहे ना तेच पाणी आपल्याला हे पीठ मळताना वापरायचं आहे. दुसरं पाणी लागलं तरच आपण वापरायचं आहे, नाहीतर त्याची काही गरज लागत नाही. जर तुमच्याकडे चिंच असेल ना तर ती चिंच तुम्ही आधीच भिजत ठेवा. माझ्याकडे चिंचेचा रेडीमेड कोळ होता, जो मदर रेसिपीचा वगैरे बाहेर भेटतो ना, तर तो मी घेतलेला होता. त्यामुळे मग मी तोच वापरलेला आहे इथं 1.5 चमचा आणि त्याच्याने पण छान आंबटपणा येतो. तर इथं गूळ वगैरे ना तुम्ही लागल तसा आपल्या चवीनुसार घाला, जेणेकरून छान अशा आंबट गोड चवीच्या मस्त अळूवड्या बनतील.
तर इथं आपलं पानांना लावण्यासाठी जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर या पानांना ना काय करायचं आपण ना देठामध्ये ना असं छान असं थोडंसं लाटायचं, जेणेकरून ना ते छान असं चपटं होतं आणि आळूवडी फोल्ड करताना ना ते असे मध्ये मध्ये येत नाहीत आणि आपलं जे रोल बनवतो ना आपण आळूवडीचा तो फाटत नाही. त्यामुळं ना आळूला पीठ लावायच्या आधी ना असे सर्व पानांना तुम्ही एकदा लाटण्याने छान अशी प्रेस करून घ्या, लाटून घ्या. जेणेकरून ना मग ते फोल्ड करताना व्यवस्थित आपल्याला जमेल आणि काहीच अडचण येणार नाही आणि छान रोल बनेल. तर मी एक एक करून ना अशी सगळी पानं छान अशी लाटून ना प्लेन करून घेतली आणि हे प्लेन केल्यामुळे ना पीठ लावायला पण सोपं पडतं आणि जे आपण रोल करतो त्याला पण सोपं पडतं. आणि त्यानंतर मग एक एक पानाला ना ते जे आपण मिश्रण बनवलेलं आहे पिठाचं ते लावून घ्यायचं आहे. तर या आंबट गोड चवीच्या ना वड्या खरंच खूप छान होतात. आणि मग मी काय सगळ्यात जे मोठं पान असतं ना ते पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मी तुम्हाला 2 पद्धतीने आळूवडी रोल करून दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ना एका मोठ्या पानावरती असं पीठ लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती परत दुसरं पान ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने परत आपल्याला ते पान ठेवून त्याच्यावरती छान असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि असंच एकावर एक पानं ठेवून ना आपल्याला जेवढे आपल्याला पान त्याच्यावरती बसतील 5-6 असं असं ते लावून ना आपल्याला एकावर एक लावून पीठ लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि त्याचा मग छान असा हळू ना रोल करत जायचा. जेणेकरून ना तो रोल सुटणार नाही आणि त्याच्यातून पीठ पण बाहेर निघणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सगळीकडे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आणि छान असं तुम्ही आतमध्ये त्याला छान पीठ लावलं ना, तरच चवीला पण त्या वड्या छान बनतात. तर इथं मी 5 पानांचा एक रोल बनवलेला आहे. तर 5 पानं मग मी इथं एका साइजचे ना एकापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा छोटं असं घेऊन अशा मापाने घेतलेली आहेत. जेणेकरून ना त्याचा व्यवस्थित रोल बनेल. तर आता आपल्याला ना हळू ते फोल्ड करायचं आहे आणि छान असा त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि मग मी साईडला ठेवून देते आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या पद्धतीनं कसा त्याचा रोल बनवायचा ते बघूयात. तर इथं बघा तुम्ही किती व्यवस्थित छान पद्धतीने त्याचा रोल बनलेला आहे. कुठूनच निघलेला नाहीये, काही नाहीये. तर आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते. तर एक आळूचं पान पहिल्यांदा घ्यायचं. त्याला छान असं पीठ लावून घ्यायचं सर्व बाजूनी. त्यानंतर मग दुसरं पान ना सेम त्याच पद्धतीनं पण ऑपोझिट ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे त्या पानाचं टोक त्या साईडला करायचं आणि जे 2 साईडचा भाग असतो तो आपल्या साईडला करायचा आणि परत मग तिसरं पान घ्यायचं आणि जे आपण स्टार्टिंगचं पान ठेवलं होतं ना, सेम तसंच त्याच्यावरती ते पान ठेवून द्यायचं आणि त्याला पीठ लावून घ्यायचं आणि परत मग आपण दुसरं पान त्याच्या अपोझिट साईडला ठेवायचं आहे. तर म्हणजे एक पान सरळ आणि एक पान उलटं या पद्धतीनं आपण तसं ते लावून पीठ लावून घ्यायचं आहे. तर मी असेच एक करून सगळी पानं लावून घेतली आणि हा रोल पण बघा किती मस्त बनलेला आहे. पण पहिल्या पद्धतीपेक्षा ना मला ही दुसरी पद्धत जास्त आवडते. मी या दुसऱ्या पद्धतीने जास्त रोल बनवते. तर आता या वड्या आपण उकडून घेऊयात. तर एका साईडला मी गॅसवरती पाणी उकळवून घेतलेलं होतं पातेल्यामध्ये आणि ते छान असं चाळणीला तेल लावून ना त्यात वड्या ठेवून दिलेले आहे ते रोल आणि ते स्टीम करून घेऊयात आपण 15 ते 20 मिनिटं आणि 15 ते 20 मिनिटानंतर मग आपण ते काढून बघूयात. तर व्यवस्थित ते छान असं उकडलेले आहेत. तर ते काढून ना एका साईडला थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं. लगेच असं गरम-गरम कापायला घेऊ नकात वड्या, नाहीतर मग त्या ना व्यवस्थित कट होणार नाहीत, फाटल्या जातील. तर थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं, रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्यानंतर मग असं हळू आपण छान असं सुरीने ना त्याला कट करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान त्याच्या वड्या बनत आहेत बघा. तर अशा एक करून आपण छान अशा त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आणि ज्या तव्यामध्ये मी चपात्या केलेल्या होत्या ना, त्या तव्यामध्येच मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्यातच आपल्याला ना त्या वड्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. डीप फ्राय करायची गरज नाही. शॅलो फ्राय केल्या तरी पण छान अशा कुरकुरीत बनतात. तर त्याचं तेल छान तापलेलं होतं. तर मग मी एक करून ना त्या वड्याच्या छान अशा शॅलो फ्राय व्हायला ठेवलेल्या आहेत. तर छान अशा मस्त सोनेऱ्या होईपर्यंत ना त्याला छान असा सोनेरी कलर येतो. मग तोपर्यंत आपल्याला त्या फ्राय करायच्या आहेत. तर आता ना या आळू वड्या एका साईडने छान अशा फ्राय झालेल्या आहेत. तर मी त्याला दुसऱ्या बाजूने पण पलटी मारून घेते. जेणेकरून त्या दुसऱ्या साईडनं पण छान अशा मस्त फ्राय होतील. दोन्ही साईडने अशी अळूवडी फ्राय केली ना तर अजिबात कच्ची राहत नाही आणि एकदम कुरकुरीत होते. तर छान बघा तुम्ही किती सोनेरी आणि मस्त रंग आलेला आहे आपल्या अळूवडीला. तर आता ना मी त्या एक करून छान अशा काढून घेते एका प्लेटमध्ये. छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत एकदम. तर मी काय करते ज्या ह्या वड्या आहेत ना त्या एका साईडला तव्यामध्ये तेल नितळेपर्यंत ठेवते साईडला थोडा उशीर. जेणेकरून मग मी त्या दुसऱ्या ज्या वड्या आहेत ना ज्या आपल्याला आणखीन फ्राय करायच्या आहेत त्या टाकते आणि त्यानंतर मग मी त्या प्लेटमध्ये काढून घेते. म्हणजे अशा कडेला ठेवल्या ना तर त्या कुरकुरीत पण होतात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पण त्याच्यामध्ये नितळतं.
तर या वड्या टाकापर्यंत मी त्या नितळायला ठेवते अशा. तर खरंच ही टिप ना खूप फायदेशीर आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. जेणेकरून त्याला छान असा शेक पण भेटतो आणि तेल पण नितळलं जातं आणि आळू वड्या पण अशा एकदम कुरकुरीत होतात. तर ती एक एक करून मग मी आता काढून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये. तर मस्त अशी आपली आळू वडी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघा इथे किती सुंदर आणि छान सोनेरी कलर आलेला आहे आणि खूपच कुरकुरीत झालेल्या आहेत आळू वड्या. तर आता मग मी स्वामींसाठी ना नैवेद्याचं ताट तयार करते. कारण आता संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर आता इथं मी नैवेद्याचं ताट भरून घेतलं. आता हा नैवेद्य पहिला मी स्वामी महाराजांना दाखवणार आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करणार. तर अशा पद्धतीने खूप छान आजचा दिवस गेलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.